दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी पुलवामा हल्ल्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला। पुलवामा प्रकरणी तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा हवाला देऊन उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर तोफ डागली। काश्मीरी पंडितांना शिवसेना प्रमुखांनीच आधार दिला होता याची आठवण उद्धव ठाकरेंनी करून दिली। एकंदरीतच पुलवामावरून उद्धव ठाकरेंनी टीका केल्यानंतर भाजपकडूनही पलटवार करण्यात आलाय। पुलवामा जे घडलं त्याच्याबद्दल तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जे सत्य किंवा वास्तव विस्तवासारखं असलेलं वास्तव हे जगासमोर मांडलं, त्याला उत्तर कोणी देऊ शकलेलं नाहीये। कारण सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते, राज्यपाल म्हटल्यानंतर आणि तेही काश्मीरचे। उद्धव ठाकरेंनी सत्यपाल मलिकांचा उल्लेख करत घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने भीषण सत्य जनतेसमोर आणल्यानंतरही कुणी चर्चा करत नाही असा मुद्दा उपस्थित केला। काश्मीरमधील हल्ले अजूनही थांबलेले नाहीत असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला। काश्मीरमधील हल्ल्यांना जबाबदार कोण असा रोखठोक सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला। काल जो हल्ला झाला त्याला जबाबदार कोण, पुलवामाचा जो हल्ला झाला त्याला जबाबदार कोण, आणि मग हा जबाबदारीचा धोंडा हा ज्याच्या त्याच्या पदरामध्ये आपण टाकणार आहोत की नाही। कारण अजूनही जर का काश्मीर अशांत असेल तर मग कशासाठी यांना परत मतं द्यायची। उद्धव ठाकरेंनी सत्यपाल मलिकांचा हवाला देऊन केंद्र सरकारवर घणाघाती टीका केल्यामुळे भाजपकडूनही जशास तसं उत्तर देण्यात आलं। उद्धव ठाकरेंनी पुलवामाचा मुद्दा उपस्थित करत असतानाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि काश्मीरी पंडितांचाही उल्लेख केला। काश्मीरी पंडितांना संकटाच्या वेळी शिवसेना प्रमुखांनी आसरा दिल्याची आठवण करून दिली। आता काश्मीर पुन्हा अशांत होत असेल तर सत्ताधाऱ्यांना मतं का द्यायची असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला। एकंदरीतच चौथ्या टप्प्याचं मतदान एका दिवसावर असतानाच उद्धव ठाकरेंनी पुलवामा हल्ला प्रकरणावरून राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।